Good morning friends. Today we are going to discuss about the nucleophilic substitution reaction in pyridine. In previous lecture we discussed about the electrophilic substitution in pyridine. Now how the pyridine shows the nucleophilic substitution. Now see nucleophilic substitution reaction. The substitution reaction in pyridine. Okay. आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, जसं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे त्याच्या उलट. ओके. आता जे ॲरोमॅटिक रिंगवरचं जे हायड्रोजन आहे ते कशानं रिप्लेस करायचं, न्यूक्लियोफाईलनं. दॅट द रिप्लेसमेंट ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोजन बाय अ न्यूक्लियोफाईल, दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. दॅट इज न्यूक्लियोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता बघा, आता पायरिडीन बघा, दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ पायरिडीन. नायट्रोजनवर काय असते, लोन पेअर. ओके. प्लस न्यूक्लियोफाईल. आता न्यूक्लियोफाईल मीन्स व्हॉट, न्यूक्लियोफाईल आर द न्यूक्लियस लविंग रिएजंट विच इज अ रिच इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस विच अटॅक्स ओवर अ इलेक्ट्रोफिलिक सेंटर. आता पायरिडीन जो आहे हा नॉर्मल कंडिशनला इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन शो करत नाही, बरोबर आहे. बट तो ॲज कम्पेअर्ड टू इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरवर तो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन शो करतो. आता पायरिडीन मधला जो नायट्रोजन आहे हिट्रो ॲटम, हा काय आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह. आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे तो रिंग मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढेल, म्हणजे तो काय, त्याच्यावर कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह. आणि त्याची कॅपॅबिलिटी आहे की तो निगेटिव्ह चार्ज चांगल्या प्रकारे अकोमोडेट करेल, बरोबर आहे. जर निगेटिव्ह चार्ज तो अकोमोडेट करत असेल तर त्या नायट्रोजनला काय फील होईल, त्याचं ऑक्टेट कंप्लीट झाल्यासारखं वाटेल, बरोबर आहे. म्हणून जेव्हा न्यूक्लियोफाईलचा अटॅक आता वेगवेगळ्या पोझिशनला अटॅक होतो, पोझिशन 2, पोझिशन 3 अँड पोझिशन 4. ओके. अटॅक ॲट पोझिशन 2, अटॅक ॲट पोझिशन 3, अटॅक ॲट पोझिशन 4. आता न्यूक्लियोफाईल जो आहे आता आपण बघू that attack at first attack at second position. म्हणजे at C2 position with respect to nitrogen, this is a C2 म्हणजे सेकंड, हा N1 म्हणजे हा फर्स्ट पोझिशन ही सेकंड पोझिशन. ओके. आता जेव्हा न्यूक्लियोफाईलचा अटॅक इलेक्ट्रोफिलिक सेंटरवर होते C2 पोझिशनला, बघा न्यूक्लियोफाईल. आता नायट्रोजन हा जो आहे कशामध्ये, पायरिडीन मधला, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे त्या रिंगला काय करेल तो इलेक्ट्रोफिलिक बनवेल, म्हणजे त्याची जी इलेक्ट्रो डेन्सिटी आहे तो कमी करेल. मग जर तो इलेक्ट्रोफाईल असेल तर त्याच्यावर न्यूक्लियोफाईलचा अटॅक काय होईल, इझिली अटॅक करेल. न्यूक्लियोफाईल कॅन इझिली अटॅक ओव्हर pyridine because the nitrogen present in a pyridine is a electronegative. It attracts the electron from the ring towards itself and makes the ring electrophilic. Therefore the nucleophilic species can easily attack, म्हणजे to satisfy the chemical demand. म्हणजे चांगल्या प्रकारे न्यूक्लियोफाईल अटॅक करेल कोणत्या पोझिशनला, सेकंड. इथं अटॅक केल्यानंतर हा बॉन्ड ॲज अ निगेटिव्ह चार्ज म्हणून इथं ओपन होईल. बघा हे मेकॅनिझम तुमच्या बुक्समध्ये व्यवस्थित दिलेलं नाही आहे,
मी सांगतो ते लक्षात ठेवा. आता न्यूक्लियोफाईलनं अटॅक केल्यानंतर हे बघा NU इथं काय असतो, ऑलरेडी हायड्रोजन असतो, बरोबर आहे. हा निगेटिव्ह चार्ज. आता हा जो निगेटिव्ह चार्ज आहे, दिस इज अ इंटरमिजिएट कार्बायनाइन इंटरमिजिएट फॉर्म which is a resonating different forms a different resonating structure after the delocalization of negative charge. आता काय होईल, हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो रिंगमध्ये संपूर्णतः डिलोकलाइज होईल. बघा हा डबल बॉन्ड फॉर्म करेल, हा डबल बॉन्ड ॲज अ निगेटिव्ह चार्ज असा ओपन होईल, बरोबर आहे. तो रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म करेल अशा प्रकारचं. हा डबल बॉन्ड फॉर्म करेल, हा HH, हा न्यूक्लियोफाईल IH, हा निगेटिव्ह चार्ज, हा डबल बॉन्ड. अजून हा जो निगेटिव्ह चार्ज आहे डिलोकलाइज होईल, हा असा डबल बॉन्ड फॉर्म करेल म्हणजे रिस्टोर होईल, आणि हा डबल बॉन्ड ॲज अ निगेटिव्ह चार्ज म्हणून कोणावर ओपन होईल, नायट्रोजनवर. मग त्याचा रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघा कसं होईल. मी खाली काढतो तिकडे जागा नसल्यामुळे. H न्यूक्लियोफाईल. ओके. आता हा इथं डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड आहे, हा निगेटिव्ह चार्ज रिस्टोर झाल्यानंतर डबल बॉन्ड आणि हा निगेटिव्ह चार्ज. आता इथे बघा हा स्ट्रक्चर 1 आहे, हा 2 आहे, हा स्ट्रक्चर नंबर 3 आहे. 1 2 3. हा 1 2 3 मध्ये जो 3 नंबरचा स्ट्रक्चर आहे हा स्ट्रक्चर मोर स्टेबल राहील. जो हे these are the different resonating structure. Out of this 1 2 3, the 3 structure is the more stable because the nitrogen can accommodate the negative charge. म्हणजे तिथं त्याला काय फील होईल, त्याचा ऑक्टेट कंप्लीट झाल्यासारखं. जर त्याला तो फील येत असेल तर तो हा जो रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे हा काय राहील, स्टेबल राहील, मोर स्टेबल. म्हणजे द अटॅक ॲट C2 पोझिशन कॅन पॉसिबल, इट इज अ पॉसिबल. ओके. तर इथचा जो अटॅक आहे सेकंड पोझिशनवरचं, म्हणजे सेकंड पोझिशनवरचं न्यूक्लियोफाईलचा अटॅक हा फेवरेबल आहे. ओके. अशा प्रकारचं हे. नंतर काय होते, हा निगेटिव्ह चार्ज असा रिस्टोर होऊन हा -H पॉझिटिव्ह बुक्समध्ये नाही दिलेला आहे, मी सांगतो जस्ट. डिप्रोटोनेशन, आफ्टर डिप्रोटोनेशन तो काय फॉर्म करेल, फायनल तुमचा प्रॉडक्ट. हा निगेटिव्हच्या इथं रिस्टोर झाल्यानंतर डबल बॉन्ड, मग ॲट द सेम टाइम -H निगेटिव्ह निघेल म्हणजे डिप्रोटोनेशन, -H निगेटिव्ह हायड्राइड निघून जाईल. ओके. हायड्राइड -H निगेटिव्ह, सॉरी H पॉझिटिव्ह -H निगेटिव्ह निघून हायड्राइड आयन म्हणतो त्याला आपण. तर अशा प्रकारे हा डबल बॉन्ड आणि तुमचा हा काही राहील इथं न्यूक्लियोफाईल. अशा प्रकारे हा प्रॉडक्ट फॉर्म करेल. 2 सबस्टिट्यूटेड पायरिडिन इज ऑप्टेन. हे दिलेलं नाही आहे, मी जस्ट सांगितलं तुम्हाला, तुमच्या सिलेबसमध्ये बुक्समध्ये एवढंच दिलेलं आहे. ओके. दिस इज द ऑथेंटिक. हे जे ॲरो नोटेशन ज्याला जमलं त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री जमली. हे जे आहे मी ॲरो नोटेशन केलं आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द मेकॅनिझम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके. देन this is the second position attack of nucleophile is favorable. Then how the nucleophile attacks over a third position and which type of structure is formed? Now see. आता अटॅक केल्यानंतर अटॅक ॲट थर्ड पोझिशन, जेव्हा पायरिडिनवर हा काय तुमचा पायरिडिन, बरोबर आहे. ह्याच्यावर जेव्हा न्यूक्लियोफाईल अटॅक करतो कोणत्या पोझिशनला, थर्ड, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड इथं. ओके. इथे तर अटॅक दाखवायचा. इथं अटॅक केल्यानंतर बरोबर आहे हा डबल बॉन्ड ॲज अ निगेटिव्ह चार्जमधून या कार्बनवर ओपन होईल. त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर डिफरंट, सेम वे ना न्यूक्लियोफाईल. आणि इथं हायड्रोजन असतोच
बरोबर आहे. हा निगेटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड डबल बॉन्ड. आता हा निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज होईल पूर्ण रिंगमध्ये. हा बघा असा जातो, डबल बॉन्ड फॉर्म करतो. हा डबल बॉन्ड ॲज अ निगेटिव्ह चार्ज म्हणून या कार्बनवर ओपन होतो. बघा त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघा. हा एच, हा न्यूक्लियोफाइल, बरोबर आहे. हा डबल बॉन्ड आहेच. हा निगेटिव्ह चार्ज ॲज अ डबल बॉन्ड म्हणून रिस्टोर झाला बघा. आणि हा डबल बॉन्ड ॲज अ निगेटिव्ह चार्ज म्हणून ओपन झाला बघा. बरोबर आहे. नंतर काय होते, हा निगेटिव्ह चार्ज अजून डिलोकलायझेशनमध्ये जातो असा, आणि हा डबल बॉन्ड ॲज अ निगेटिव्ह चार्ज म्हणून असा ओपन होतो कार्बनवर, नेक्स्ट कार्बनवर. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं फॉर्म होईल, निगेटिव्ह चार्ज एच, न्यूक्लियोफाइल, डबल बॉन्ड डबल बॉन्ड, बरोबर आहे. नंतर मायनस एच निगेटिव्ह हायड्राईड निघतो. हा निगेटिव्ह चार्ज असा जातो, डबल बॉन्ड फॉर्म करतो आणि मायनस एच निगेटिव्ह निघून जातो, हायड्राईड निघतो. न्यूक्लियोफाइल सपोज NaOH किंवा KOH असेल तर हायड्राईड जो आहे Na पॉझिटिव्ह सोबत जातो, म्हणजे NaH के सोबत असेल तर KH. म्हणजे हे दिलेलं नाही आहे तुमच्या बुक्समध्ये. न्यूक्लियोफाइल, ओके, डबल बॉन्ड डबल बॉन्ड. आता या तिन्ही स्ट्रक्चरमध्ये बघा 1 2 आणि हे 3, तिन्ही स्ट्रक्चरमध्ये बघा कोणत्याही नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज येत आहे का, बघा याच्यावर नाही येत, इथं बघा नाही. म्हणजे जर नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज येत नसेल तर हे ते तिन्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, हे कसे राहील, हे अनस्टेबल राहील ॲज कम्पेअर्ड टू द अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ॲट सेकंड पोझिशन. ओके, बरोबर आहे. इथं नायट्रोजन अकोमोडेट करत आहे का निगेटिव्ह चार्ज, नाही, एकही स्ट्रक्चरमध्ये नाही. म्हणून द अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ओव्हर अ थर्ड पोझिशन इज अनफेवरेबल, म्हणजे ते फेवरेबल नाही आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट द अटॅक ॲट थर्ड पोझिशन. देन दिस इज अ 3 सबस्टिट्यूटेड पायरिडीन प्रॉडक्ट ऑप्टेन. नंतर थर्ड म्हटलं आहे तुम्हाला, फेवरेबल कोणता आहे, फेवरेबल कोणती पोझिशन, सेकंड. अनफेवरेबल थर्ड. आता आपण फोर्थ बघू, ते फेवरेबल आहे की अनफेवरेबल आहे. अटॅक ॲट फोर्थ पोझिशन इन केस ऑफ पायरिडीन. आता पायरिडीन बघा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पायरिडीन. When nucleophile attacks over a fourth position, this is the first, second, third and fourth. याच्यावर अटॅक करायचा असा. ॲट द सेम टाइम डबल बॉन्ड हा ॲज अ निगेटिव्ह चार्ज म्हणून इथं ओपन होतो. दिस इज अ न्यूक्लियोफाइल. दॅट होल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता हे अटॅक केल्यानंतर इट फॉर्म्स अ डिफरंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. इट फॉर्म्स अ, हा न्यूक्लियोफाइलनं इथं अटॅक केल्यानंतर इथं हायड्रोजन असतोच. दिस इज अ निगेटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड डबल बॉन्ड. आता हा जो निगेटिव्ह चार्ज कार्बनवर आला आहे, म्हणजे कार्बन आहे, इंटरमिजिएट म्हणू शकतो आपण त्याला. दिस अंडरगोज इन टू डिलोकलायझेशन विथ दिस रिंग. हा असा जातो, हा नायट्रोजनवर ओपन होतो. बघा आता हा न्यूक्लियोफाइल आहे फोर्थ पोझिशनवर, इथं हायड्रोजन असतोच. हा निगेटिव्ह चार्ज इथं रिस्टोर झाल्यानंतर डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड नायट्रोजनवर ॲज अ निगेटिव्ह चार्ज म्हणून ओपन होतो. हा डबल बॉन्ड. दिस इज अ स्ट्रक्चर 1, दिस इज स्ट्रक्चर 2. आता याचा थर्ड स्ट्रक्चर बघा, हा निगेटिव्ह चार्ज अजून रिस्टोर होतो इथं, हा डबल बॉन्ड ॲज अ निगेटिव्ह चार्ज म्हणून इथं ओपन होतो. बघा स्ट्रक्चर बघा तुम्ही, निगेटिव्ह चार्ज, न्यूक्लियोफाइल, एच, डबल बॉन्ड, हा बघा डबल बॉन्ड, हा निगेटिव्ह चार्ज, हा डबल बॉन्ड. अशा प्रकारे हा स्ट्रक्चर नंबर 3. आता आफ्टर
-H निगेटिव्ह हायड्राईड निघून जातो, हा असा जातो आणि हा H निगेटिव्ह निघून जातो. ओके, देन it forms a fourth substituted product like this. This is a nucleophile, H निगेटिव्ह निघाला हा बघा. दिस इज अ फोर्थ सबस्टिट्यूटेड पायरिडिन. अशा प्रकारे आता तिन्ही स्ट्रक्चरमध्ये बघा, एखाद्या कोणत्याही नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज येत आहे का? हो, येत आहे. कोणत्या? स्ट्रक्चर सेकंडमध्ये बघा. म्हणजे सेकंड स्ट्रक्चर इज स्टेबल दॅन स्ट्रक्चर 1 and 3. म्हणजे तो निगेटिव्ह चार्जला नायट्रोजन जो आहे थर्ड स्ट्रक्चर सेकंड स्ट्रक्चरमधला तो अकोमोडेट करू शकतो आणि त्या स्ट्रक्चरला स्टेबल बनवतो. ओके, म्हणजे त्याला काय फील होईल? त्याचं ऑक्टेट कंप्लीट झाल्यासारखं, म्हणजे तो स्टेबल असतो जनरली. म्हणजे मग जो अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल ॲट फोर्थ पोझिशन इज फेवरेबल. म्हणजे फेवरेबल आहे, इथं लिहू शकता तुम्ही फेवरेबल फोर्थ पोझिशन. हे पोझिशन आहे सगळ्या. अशा प्रकारे हे जे अटॅक आहे न्यूक्लिओफाइलचं ओव्हर अ पायरिडिन ॲट पोझिशन 2, पोझिशन 3 and पोझिशन 4. आउट ऑफ दिस द फेवरेबल पोझिशन इज सेकंड अँड फोर्थ. द अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल ओव्हर अ थर्ड पोझिशन इज अनफेवरेबल. याचं रिझन पण सांगितलं आहे की थर्ड पोझिशनवर का फेवरेबल नाही आहे, की त्या स्ट्रक्चरमध्ये जो न्यूक्लिओफाइलनं अटॅक केल्यानंतर जो रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म करतात म्हणजे इंटरमिजिएट, त्याच्यामध्ये नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज नसल्यामुळे ते निगेटिव्ह चार्ज अकोमोडेट करू शकत नाही नायट्रोजन. सेकंड अँड फोर्थ पोझिशनमध्ये नायट्रोजनवर रेझोनेटिंग स्ट्रक्चरच्या नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज येत असल्यामुळे ते निगेटिव्ह चार्जला अकोमोडेट करू शकतात, म्हणजे ते स्टेबल स्ट्रक्चर असतात, म्हणून ती रिॲक्शन फेवरेबल होते. ओके, this is all about the nucleophilic substitution reaction in pyridine. Now there are different types of nucleophilic substitution reaction. That is the one of the famous reaction, that is Chichi-Bebin reaction, also called as amination reaction. The reaction of pyridine with NaNH2 followed by reaction with water or ammonia under heating forms a 2-aminopyridine. Then the hydroxylation is also one type of nucleophilic substitution. Then arylation and alkylation is also one type of nucleophilic substitution reaction. Also benzylation is the one type of nucleophilic substitution reaction. तर वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, तर त्या 1 by 1 आपण उद्या बघणार आहोत. तर दिस इज ऑल अबाउट द मेकॅनिझम ऑफ न्यूक्लिओफिलिक aromatic substitution in pyridine. Okay, thank you.